आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील कोणतेही क्षेत्र काढून बघा, त्यात चित्पावन ब्राह्मण समाजाचे लोक पाहण्यास मिळतील. स्वातंत्र्य चळवळ, कला आणि साहित्य क्षेत्र बघा, त्यातील 10 नावं काढली तर त्यात 3 ते 4 नावं या समाजाची असतात. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा. 3 ते 4 नावं प्रत्येक 10 नावामध्ये ही चित्पावन समाजाची असतात. काय असेल याचं कारण? कारण हे लोक जात्याच हुशार, मुळातच हुशार आहेत, असंच आपल्या मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे. खरं म्हणजे त्यांची हुशारी अलीकडे कमी झाली असं म्हणावं लागेल. एक काळ असा होता, ह्याहीपेक्षा त्यांची हुशारी जास्त होती. उदाहरणार्थ बघा, छत्रपती शाहू महाराजांची सुरुवात 1894 साली शाहू महाराज सत्तेवर आले, खुर्चीवर बसले, त्यांच्या हातात सत्ता मिळाली आणि त्यांनी संपूर्ण कोल्हापूर संस्थानचा दौरा केला. त्यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या आणि त्यांनी पहिलं काम केलं की म्हणजे शाळा शिकण्यासाठी मुलांच्यासाठी बोर्डिंग काढलं आणि त्या सर्व जातीच्या धर्माच्या मुलांनी प्रवेश घ्यावा असा आदेश काढला. 2 वर्ष झाली. महाराजांनी परत थोडं पाहिलं, मागं वळून पाहिलं आणि ह्या बोर्डिंगमध्ये कोण शिकतंय? लक्षात असं आलं की 100% मुलं ही फक्त एकाच समाजाची, उरलेल्या समाजाचा 0 संख्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक जातवार बोर्डिंग काढल्याशिवाय उपयोग नाही आणि मग त्यांनी जातवार बोर्डिंग काढली. त्यावेळची परिस्थिती काय होती? 50पेक्षा जास्त अधिकारी, 50 ते 60च्या दरम्यान अधिकारी खाजगीकडे होते, 50 ते 60च्या दरम्यान अधिकारी सरकारी खात्यात होते आणि त्यामध्ये जवळजवळ 49 ते 50 नावं ही ब्राह्मणांची होती. वरचे उरलेले 4-5 लोक हे इतर समाजाचे, पण ते बहुजन नव्हेत. त्या काळामध्ये पुढं असणारे जे समाज होते, शेणवी, प्रभू, पारशी असे काय असतील, त्या काळात 10 पैकी 1 माणूस ब्राह्मणेतर समाजाचा होता, बहुजन 0. आज काय परिस्थिती आहे? आज 10 पैकी 6 ते 7 माणसं ही ब्राह्मणेतर असतात, त्यात बहुजन समाजाची संख्या मोठी आहे आणि याचं कारण आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे प्रयत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रयत्न आणि त्याहीपूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेले कष्ट, घेतलेले कष्ट आणि सांगितलेला मंत्र. मग आपल्या लक्षात येईल की ही मंडळी फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाने का कोकलत असतात सतत. धन्यवाद देवा भाऊ, सत्य